महाराष्ट्राचं चित्र बदलायचं असेल तर इथलं सरकार बदलल्याशिवाय गत्यंतर नाही. एकही कार्यक्रम महाराष्ट्राचं सरकार बदललं, चुकीच्या लोकांच्या हातातली सत्ता काढलं, ती सत्ता चुकीच्या पद्धतीने किती वापरली जातात अनेक उदाहरणं सांगता येतील. मी बाळासाहेब थोरात असतील, जयंतराव पाटील असतील किंवा शिवसेनेचे विधानसभेचे नेते असतील, यांना धन्यवाद देऊ इच्छितो की त्यांनी एक गोष्ट फार चांगली केली. आजच्या सरकारने एक नवीन कायदा महाराष्ट्रात आणण्याचा निर्णय हा घेतलेला होता आणि तो कायद्याचं नाव जनसुरक्षा कायदा. तो कायदा विधिमंडळामध्ये इंट्रोड्यूस केला. आमच्या सगळ्या या नेत्यांनी, मुख्यमंत्री आणि सभाध्यक्ष यांच्याकडे आग्रह केला की हा कायदा आता थांबवून द्यावा. आपल्या लोकांच्या जागृतीमुळे तो कायदा आता थांबला आहे. काय कायदा? कायदा असा आहे की त्या कायद्याने तुम्ही एकट्याने रस्त्यावर कुठेही निदर्शनं करायचं ठरवलं तर तुम्हाला अटक करून 5 ते 7 वर्ष तुरुंगात ठेवण्याचा अधिकार आहे. साधं निदर्शन केले ते, एक माणूस असो, 10 माणूस असो, 25 लोक असो, त्यांनी निदर्शनं केली तरी हा निकाल, त्याची तरतूद आजच्या या कायद्यामध्ये केलेली. आणि अशा अनेक तरतुदी आहेत की त्या तरतुदीमध्ये मूलभूत अधिकार हा उद्ध्वस्त करण्याची भूमिका आजच्या राज्यकर्त्यांनी केलेली होती. विरोधी पक्ष जागरूक होता आणि सभापतींनी, अध्यक्षांनी त्यांचं म्हणणं ऐकलं आणि तात्पुरता हा कायदा सध्या थांबवलेला आहे. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या गोष्टीसाठी सत्तेचा गैरवापर हे सूत्र आजच्या भाजपच्या राज्यकर्त्यांचं आहे आणि यापासून महाराष्ट्राची सुटका करून घेणं हेच एक महत्त्वाचं काम, एक आव्हान आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. आणि त्यामुळं मी एवढंच सांगू इच्छितो, निवडणुकीला सामोरं जायचं, एकजुटीने यश मिळवायचं, सरकार बदलायचं. आम्ही तुम्हाला एक खात्री देऊ शकतो की आम्ही तिघेही, ते राष्ट्रवादीचे असतील, काँग्रेसचे असतील, शिवसेनेचे असतील, डावे आणि उजवे कम्युनिस्ट पार्टीचे असतील, भारतीय शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पक्ष, याच्यात हे सहकारी असतील, या सगळ्यांना सन्मानानं बरोबर घेऊन एक सामुदायिक चित्र महाराष्ट्राच्या जनतेच्या सोबत ठेवू, निवडणुकीला एका विचाराने जाऊ आणि जो जो उमेदवार असेल आघाडीचा तो यशस्वी करण्यासाठी आम्हाला सगळ्यांच्याकडून प्रयत्न केले जातील. त्या प्रयत्नामध्ये तुम्हाला सगळ्यांचा हातभार हवा आहे एवढंच या ठिकाणी सांगतो. जे 100% आपलं आहे, फक्त ही एकजूट आणि त्यासाठी पर्यंत कष्ट ही करण्याची तयारी तुम्ही ठेवा एवढंच या ठिकाणी सांगतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो.